म्हटलं ना, राजवाड्यांची सूनस. हो ना. आणि अशी मंडईत कोण जातं? एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. ऍक्च्युली मंडईच्या बाजूला बघा ना, अलीकडे एक गल्ली आहे, एक छोटीशी. त्या गल्लीतनं घेतलं सगळं सामान. यस. अगं तिथेच ना, म्हणजे ती लोक जी लो क्लास गाळ्यात सामान विकायला बसलेली असतात ती. उप्स, त्या क्वालिटीचा पण काही भरोसा नाही आहे स्वानंदी. अहो पूजेमध्ये कसला आलाय क्लास? तिथे फक्त भक्ती असते. खरं तर यातलं काहीच केलं नाही आणि फक्त मनापासून देवाला नमस्कार केला तरी त्याला पुरतं. अहो मुळात लोकल गोष्टी ह्या कमी दर्जाच्या आणि जे इम्पॉर्टंट आहे किंवा मॉल्समध्ये मिळतं तेच फक्त चांगलं असं नसतं अहो काही. आणि खरं सांगू का, म्हणजे फोनवर ऑर्डर करून हो सामान येऊ शकतं घरी, पण आपल्या घरची पूजा आहे ना आजी, मग त्याला असा आपला पर्सनल टच असायला हवा ना. मला असंच शॉपिंग करायला आवडतं. नाही नाही, हे सगळं बरोबर आहे तुझं, पण आपण राजवाडे आहोत. अगं राजवाडे राजवाडे काय सोनं लागले का राजवाड्यांना? राजवाड्यांच्या घरात कशी साधी माणसंच होती पूर्वीपासून. आणि हा सगळा पैसा कसा म्हणजे एका रात्रीत नाही आला मध्ये का? पिढ्यानं पिढ्या वाचवलेला साठवलेला पैसा येतो. म्हणजे ह्याचं घर बसल्यानं वाटेल ते मागवायचं आणि मग त्याच्यामध्ये किती पैसा खर्च होतो याचा विचारच नाही करायचा. याला उधळपट्टी म्हणतात. छान नाचवते तुम्हाला तुमची सून. ती नाचते आणि तुम्ही नाचताय तिच्या तालावर. हा, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? करेल ना ती. मी काय करायचं ते मी ठरवेन. मला इतरांनी कोणी सांगण्याची काही गरज नाही. हाऊस नाहीये मला पण सांगायची. मी आपलं तिच्या चांगल्यासाठी बोलतीये. तुम्ही जर असं तिला पाठीशी घातलं तर मग ती शिकणार कधी तुमची सून? मी जे करतोय त्याला पाठीशी घालणं म्हणत नाहीत, त्याला सपोर्ट करणं म्हणतात. आणि तू जे करतेस ना त्याला शिकवणं म्हणत नाहीत, खोडा घालणं म्हणतात. अहो छन्नीचे घाव घातल्याशिवाय ना मूर्तीला असं सुबक आकार येत नाही, हो की नाही? मग मी पण तेच करतेय. तुमच्या सुनेला असा मानसिक चांगलं संस्कार मिळावेत ना म्हणून मी करा. करा. रोज खिचडीच खा. माझ्यावर ग्लास फेकून मारलास आणि तेही स्वानंदीच्या समोर. मला जर लागला असता ना तुझा जीव घेतला असता मी. जस्ट गेट लॉस्ट. ए नीट बोलायचं, माझ्याशी मोठी आहे मी. माझ्याशी पण नीटच बोलायचं. घराचा मालक आहे मी. का तुझ्या घरी? कानाखाली देईन. एक मिनिट अंशू, अरे डोकं फिरलाय का तुझं? हो, ही बघ मला कशी बोलली सगळ्यांसमोर. अरे पण अप्पी बरोबर स्वानंदी समोर का भांडलास तू? बरं भांडलास ते भांडलास, तिला उलट उत्तर देतोस तू. अक्का गहाण ठेवलीये का तू? तुम्ही दोघी मिळून ना झाडू पोछा करा, मग कळेल तुम्हाला. अंशू, मला कळतंय रे, पण तू जरा शांत हो. अशी चिडचिड नको करूस. तू ना आयतं पोलीस देतोय स्वानंदीच्या हातात. ती परत जाऊन चुगल्या करेल तुझ्या. मग काय करू मी मॉम? ती स्वानंदी समोर आली तरी डोकं फिरतं माझं. मी काय करतोय काय बोलतोय मला काही कळत नाही. आणि ताईला कळत नाही कशी भांडली माझ्याशी ती. मी सांगितलं होतं ते केलं असतं तर काय बिघडलं असतं? नोकर नाहीये मी तुझी. किती घाणेरड्या टोन मध्ये बोलत होतास तू माझ्याशी. आणि थँक्यू म्हण तू मला की मी तुला मदत नाही केली. जर मी तुला मदत केली असती ना तर तुझी शिक्षा डबल झाली असती. स्वानंदी टपलेलीच आहे तुला शिक्षा डबल करण्यासाठी. शांत डोक्याने विचार कर आणि मग बोलत जा. असं काही वागू नकोस की जेणेकरून आपले प्रॉब्लेम्स वाढतील. नाही तर काय. तसंही ज्या वेगाने स्वानंदीचं घरातलं महत्व वाढतंय ना, मला तर टेन्शन यायला लागलंय. ती म्हातारी तर काय तिचे गुणगान गाताना थांबतच नाहीये. आणि आता तर समर तिच्या बाजूने बोलायला लागलाय. म्हटलं काय चेवच चढलाय ना बाईसाहेबांना. अख्खं घर ताब्यात घ्यायला बघते. ह्या घराचा चेहरा मोहरा बदलायला बघते ती. आजपर्यंत एका फोनवर समर सगळं मॅनेज करत होता, तो तिच्याबरोबर मार्केटमध्ये फिरायला लागलाय. हे असं होऊन चालणार नाहीये. त्याच्या हातच सगळं मला परत माझ्या ताब्यात घ्यायला हवं.
म्हणजे खरं सांगू का, त्यांना आनंददांच्या कामाची किंमत तर आहेच अहो, पण मला वाटतं की मित्र म्हणून तुम्ही दोघं जण जास्त मोलाचे आहात त्यांच्यासाठी, हे त्यांना जाणवलं पाहिजे. अगं पण या सगळ्यात कामाचं नुकसान होतं त्याचं काय? आनंदादा, तुम्ही कायमचे जर सोडून गेलात तर राजवाड्यांचं जे नुकसान होणार आहे ना, ते कितीतरी मोठं असेल. आणि तुमची जर मैत्री तुटली ना, तर त्याच्यामुळे होणारं नुकसान तर आयुष्यात कधीच भरून काढता येणार नाही त्यांना. माझी एवढीच इच्छा आहे की राजवाडेंनी मानाने तुम्हाला ऑफिसमध्ये परत बोलवावं, आणि ते मिळवण्यासाठी आपण थोडे थांबलो तर ठीक आहे, हे नुकसान भरून काढू आपण. पण मला असं वाटतं की जास्त ताणलं की तुटतं ग. हो, पण जास्त नाही ताणायचं आपण. मला पटतंय तुझं म्हणणं आणि मला ऐकायचं पण आहे, पण आता बघ ना, याही महिन्यात घरी बसून मी पगार घेतलाय. असं काम न करता पगार घेणं मला बरं नाही वाटत आहे. मला ते पचत नाही, सहन होत नाही. ओझं झालंय मला पगाराचं. दादा ऐका ना, अहो तुम्ही आजपर्यंत रात्री अपरात्री कंपनीसाठी जे काही काम केलं, अगदी उशिरा ठरणाऱ्या मीटिंग सुद्धा तुम्ही स्वतः जातीने अटेंड केल्यात, त्या सगळ्याचे पैसे तुमच्या कष्टाचे पैसे असं समजा बरं. आणि मला असं वाटतं आता ह्या सगळ्या गोष्टींचं पण एवढं टेन्शन वगैरे नको घेऊया आपण. हे सगळं आपल्याला राजवाड्यांची बोलून सॉर्ट आउट करता येणार आहे. एक्झॅक्टली, तेच सांगत होते मी याला. आता तरी पटलं का? बरं, तुम्ही दोघंही आता स्वतःची आणि एकमेकांची नीट काळजी घ्या. आणि हॅलो, तुम्हाला दोघांना ऍडव्हान्स मध्ये इन ऍडव्हान्स होळीच्या शुभेच्छा. तुला पण थँक्यू. शुभ होळी. मला विश्वास आहे कदाचित ह्या सणाच्या निमित्ताने सगळी निगेटिव्हिटी जाऊन राजवाड्यांचा विश्वास परत येईल. हो बरं चला, मी ठेवते आता, आपण बोलत राहूया. गुड नाईट. हो हो हो, चल. येस, करते कॉल नंतर. बाय बाय.